चला तर श्री साई श्रद्धा लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. आपण आपल्याकडं वेळ कमी आहे, अजून आपल्याला खूप मॅची खेळवायच्या आहेत पुढे, तर थोडं स्पीडअप करा आणि अंपायर्सने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो, चला तर मॅच स्टार्ट करायची आहे. धन्यवाद प्रणय सर, आपण घरा ऐकताना ऐकत होतात नक्कीच व्हॉइस ऑफ सम्राट प्रणय सरांचा आवाज, चांगला आवाज उभरता समालोचक नक्कीच पुढच्या सीझन मध्ये पाहायला मिळेल. तेच नाणेपैकी जिंकले नक्कीच प्रीतम प्रतिष्ठा या संघाने आणि बॅटिंगचा इथं मात्र निर्णय घेतलाय. लालू आणि शुभम ही जोडी मैदानात आहे. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. बॉलिंग ट्रॅक वर जेव्हा पाहतोय अमरला आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. ग्रीन सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय शो द गॉड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय एक धाव मिळेल आणि धावांचं श्रीगणेश होत असताना टीम प्रीतम प्रतिष्ठान या संघाचं आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रीतम प्रतिष्ठान एक नावाजलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला श्री साई श्रद्धा हा देखील नावाजलेला संघ पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे इथे. मात्र एक आतमध्ये येणारा बॉल, तर आता मात्र बाहेर येणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नावाजलेला संघ आमने सामने फाईट करतोय. इथे मात्र आपण पाहतोय सुरदार अपील पाहायला मिळते, परंतु आता मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झाला आणि 2 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. खरं अर्थाने आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र इथे मात्र चालू झालं. पंचांच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय जुबेरबाई यावेळेस ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत जसं आपण पाहतोय तेजसला तडंपाच्या भूमिकेत मागे आपण पाहतोय आणि मोहन पाडीलला आपण पाहतोय. लॉरेन्स म्हणून त्यांची ओळख आहे. अर्थाने टोकन नेम. यावेळेस फटका चांगला आहे, पुल केला, बॅकफुट लावली. ते मात्र कडक कसका लाजवाब फटका संध्याकाळच्या सत्रामध्ये हा येतोय. षटकार साधावा. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र फंबल होते. मैदानामध्ये घडलंय काय, तू मेमेचा इथे मात्र कॉल आलाय. आता मात्र विचार केला जाईल. यावेळेस विचार केला धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 11 धावा. 11 रनचा स्कोर कार्ड. दुहेरी अंकांमध्ये धाव फलक 11 रनचा स्कोर कार्ड. संध्याकाळचं सत्र पुनश्च एकदा प्रेक्षकांचं करूया यावेळेस मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने स्वराज समृद्धी चषक 2024 थरार चालू आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धाव फलकावरती एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
एका बाजूला प्रीतम प्रतिष्ठान हा खेळ चालू आहे तर दुसऱ्या बाजूला टीम श्री साई श्रद्धा हे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला बघा स्पीडअप करा, विनंती असेल वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला राहुल यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र फटका चांगला आहे, परत एकदा क्लास फटका. इथे पूर्णपणे इरादे स्पष्ट करणारा हा येतोय दणदणीत कणकणिंग षटकार साधा. नक्कीच करा आता पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कॅप्चर करतोय. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच ही स्पर्धा प्रत्येकाच्या घराघरात नक्कीच टेनिस cricket.in आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय ओम साई MTC याच्या माध्यमातून लाईव्ह कॅप्चर केली जाते स्पर्धा. खऱ्या अर्थाने गुड क्वालिटी आणि गुड क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीथ वाक्य सातत्याने आपण पाहतोय. त्यांची क्लॅरिटी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आणि कॅमेरामॅन आज आमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. ओमकारला आपण पाहतोय. नक्कीच खऱ्या अर्थाने जर विचार केला तर नक्कीच आमच्यापर्यंत टेक्निकल आपले अपडेटर आम्हाला आमच्यापर्यंत संदेश येतात. खऱ्या अर्थाने रतनबुवा चषक त्यांच्या माध्यमातून नक्कीच कॅप्चर केलं गेलं. चांगलं काम त्यांचं नक्कीच सातत्याने या लिंकसाठी असतं. सातत्याने टेनिस cricket.in हे नाव मात्र प्रसिद्ध आहे आपण पाहतोय. आणि आमच्या समवेत आज खऱ्या अर्थाने 2 दिवस सतत टेक्निकल टीम त्यांची मात्र उपस्थित आहेत आणि त्यांचे ऑफिशियल अपडेटर रोशनला आपण पाहतोय. रोशन फरहान हे मात्र आमच्या समवेत आहेत. त्यांचं देखील चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र डॉट बॉलचे सांगता आपल्याला पाहायला मिळतं. आमचे साथी स्कोरर देखील आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये उद्देश पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला सकाळपासून आमच्या समवेत जोडले गेले होते. प्रणय किट्टो या नावाने मात्र प्रसिद्ध आहेत, त्यांचं देखील आभार. आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं उद्देश आणि चांगल्या पद्धतीने स्कोर कार्डचं काम मात्र सांभाळलं होतं. सुवर्ण अक्षरांमध्ये स्कोर कार्ड सजवलं जात होतं. स्कोरर म्हटलं तर एक नक्कीच पाठीचा कणा या समालोचकाचा आणि तेच कामगिरी इथे मात्र बजवत असताना उद्देशला आपण पाहतोय. 10 फलकाचा जर विचार केला 10 फलक पोहोचला 19 या आकड्यावरती 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. शुभम आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. चला बघा स्पीडअप करा, विनंती असेल वेळ घेऊ नका. ट्रॅक वरती आपण पाहतोय संजू या बेस बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी हवेमध्ये फटका आहे, परंतु इथे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र मी तर म्हणेन यावेळी कुठल्याही प्रकारची धावा मिळणार नाहीयेत. आता मात्र विचार केला तर 10 फलक जाऊन पोहोचले तब्बल 19 या धावसंख्येवरती. मी तर म्हणेन 10 फलक स्थिरावलाय. बॉलिंग ट्रॅक वरती राजूला आपण पाहतोय फटका चांगला इथे मात्र, परंतु इथे मात्र पाहावं लागेल. लेग साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव एकवडण्यात आली आणि एका धावेच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचले तब्बल 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड 20व्या धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा कॉल आला. इथे मात्र डार्क हिट पाहावं लागेल. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. नो बॉल इथे मात्र काउंट असेल. फक्त नो बॉलचा एक धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. फलंदाज इथे मात्र बाद. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस बॉलर तयार आहे. परत एकदा बॅटर मैदानात आला. इथे मात्र काय फटका आहे. हा सितारा या मॅच मध्ये चमकतोय. क्लास आणि परफॉर्मन्स दाखवत असताना हा येतोय षटकार साधा.
केस झाल्या. धावफलकाचा जर विचार केला तब्बल 27 धावा धावफलकावरती आहे. तर म्हणेन यावेळेस पूर्णपणे वेळ शुभमच्या माध्यमातून झुकली आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल बघा, विनंती असेल वादविवाद घालू नका. पंच देखील ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावरती 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जुबेरला आपण तिथे पाहतोय ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आहेत. एक मोठा खेळाडू तो देखील आहे, त्याला देखील माहिती आहे. 28 ऑन बोर्ड. 28 धावा. डान्सिंगचा फटका खेळायचा होता. इथे मात्र कटआउटला आयोजकांची आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल ब्लस झाला आणि आता मात्र एक धाव इथे मात्र मिळतोय. आणि धावफलकाचा जर विचार केला तब्बल 29 धावा धावफलकावरती आहे. 29 ऑन बोर्ड. तिसरं षटक यावेळेस आपण पाहतोय प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. स्नोचा कॉल आला. एकच धाव इथे मात्र एकवडण्यात आली आहे. 9+1 टोटल. इथे मात्र आपण जर विचार केला तर 31 धावा धावफलकावरती आहे. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंचांचे समांतर धावा मिळाल्या त्या अवांतर आणि अवांतर धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा फटका प्रहार करायचा होता, परंतु इथे सुंदर अशी जेल वाघाची शिकार स्ट्रेट इंटू द बास्केट. फलंदाज बाद. तब्बल 32 धावा इथे मात्र खर्च केलात. आपल्याला पाहायला मिळतं 3 षटकाच्या 11 खेळ समाप्त झाल्या आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतं 32 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. चला बघा, स्पीडअप करा दोन्ही टीम्सला विनंती. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ओम साई सीसी, त्यासमोर फाईट करेल टीम शकील 11. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला विनंती, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. ओम साई सीसी आणि शकील 11. शकील बाईचं संघ इथे घेताना पाहायला मिळेल. चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. दुसरी देखील हवेस फटका चांगला आहे ऑन साईडच्या दिशेने. चांगलं कलेक्शन, चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. क्विक रिप्लाय, क्विक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र जर विचार केला तर एक धाव येते मात्र एकवडण्यात झाली. 33 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु इथे मात्र स्ट्रेट इंटू द बास्केट. हाताचा पिसारा फुलवला होता. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज इथे मात्र बाद. विचार केला एक चांगला गोलंदाज, परंतु आता मात्र जिम्मेदारी असेल ओमकारवरती. ओमकारचा विचार केला सातत्याने पण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला पाहत असतो. आणि ओपन गटामध्ये जर विचार केला जॉर्ज 11 अशा मोठ्या संघामधून मात्र खेळताना आपल्याला पाहायला दिसतो. आणि की जॉर्ज 11 असेल, असलफा असेल, मोठमोठ्या संघातून मात्र खेळत असतो. तोच ओमकार यावेळी मैदानात आहे. 3 बॉलचा खेळ झाला. धावफलकाचा जर विचार केला 34 धावा धावफलकावरती आहेत. ते सरळ 50 वेग आणि येस एक धाव असेल इथे लागले. नक्कीच एक धाव आपल्याला पाहायला मिळतो. डिक्लेअरच्या स्वरूपात वाईट +1 2 धावा इथे ॲड होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 36 या आकड्यावरती. 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल आहे 20 बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र डंटिक्युल यू मिस आर डेफिनेटली. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉयड. इथे मात्र धक्का क्रमांक 5 लागत असताना फलंदाज बाद.
स्वतः मात्र आपण प्रथमेशला पाहतो यावेळेस मैदानात दाखल झाला. वाडेकर संघातून बिलॉंग करतो. नो बॉलचा कॉल आला. इथे मात्र पाहावं लागेल तिन्ही पंच इथे नोचा कॉल देतात. बघा तिन्ही पंचांचं इथे लक्ष आहे. कारण अर्थानं तिन्ही पंचांचं लक्ष देऊनच कुठल्याही प्रकारची चुकी इथे मात्र घडत नाही त्यांच्या माध्यमातून. नो +1 इथे मात्र 2 धावा एकवटले जातात. 2 धाव्याच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. 38 धावा धाव फलकावरती आताही आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी स्ट्रेट इंटू दी बास्केट. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. ओमकारचा धक्का लागत असताना संघाला फलंदाज बाद. इथे मात्र मैदानामध्ये घडले काय पाहावं लागेल. पंच निर्णय देतील. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच निर्णय देतील. आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. जस विकेट असेल फलंदाज इथे मात्र बाद होईल. आणि धाव फलकाचा जर विचार केला तर 38 धावा धाव फलकावरती 39 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. येणारे 24 बॉल आणि 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. टीम आपण पाहतोय श्री साई श्रद्धा या टीमला मात्र गरज असेल 39 धावांची. येणारे 24 बॉल 39 धावांची गरज या मॅच मध्ये. स्माईल आहे त्यांचा संघ मात्र मगाशी विन झाला होता. सामना जिंकला होता. चला साहिल आपल्याला विनंती असेल नाणेफेकीचा कौल इथे मात्र करून घ्यायचा दोन्ही टीम्सच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच साठी. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो मुख्य आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य सिद्धांत राऊत साहेब त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे डॅशिंग व्यक्तिमत्व त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत. यावेळेस बॅक फुटला आपण पाहतोय पंच केला लाईक स्क्वेअर लेगच्या साईडने इथे मात्र टक केलं फक्त आणि एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळतंय. धावांचं श्रीगणेश होत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय आणि एकच धाव धाव फलकावरती मागच्या मॅचचा हिरो खरं तर आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकले नक्कीच ओम साई सीसी या संघाने आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आमंत्रित केलाय समोरच्या टीमला क्षेत्ररक्षणासाठी. यावेळेस मात्र मैदानामध्ये घडलंय काय दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅकवरती आदळल्यात. इथे मात्र ऍक्सिडेंट घडत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद.
ज्या प्रकारे मी उल्लेख केला तोच ओमकार यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सातत्याने आपण पाहिलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळत असतो आणि नक्कीच जॉर्ज 11 सारख्या संघामधून गोलंदाजी करताना आपल्याला तो पाहायला मिळतो. अर्जुनला आपण पाहतोय यावेळेस फलंदाजीसाठी आला इनाट नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला बघा स्पीडअप करा विनंती असेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कोलवा टप्पाचा बॉल यॉर्क लेंथला केलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी मित्र म्हणे पूर्णपणे या स्पर्धेमध्ये या ओमकार नावाचं वादळ मात्र इथे फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. छाप सोडत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून स्वरा समृद्धी चषकामध्ये एक नावाजलेला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख नक्कीच केली जाईल. काय गोलंदाजी कमाल लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त आतापर्यंत एकच धाव खर्च केली. शेवटचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा चांगला फटका इथे देखील एक धाव. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला ना तर नक्कीच तेव्हा देखील एक धाव खर्च केली होती आणि या मॅच मध्ये देखील या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. कौतुक करावं तितकं कमी आहे या ओमकारचं. काय कमाल लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळतं. चला बघा टीम मीटिंग नको विनंती असेल. प्रीतम प्रतिष्ठान वेळ घेऊ नका. चला बघा स्पीडअप करा बघा वेळ घेऊ नका. खरं आता बराच वेळ झाला आजच्या सामना ना ते 28 मित्र म्हणणे पूर्णपणे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खरं अर्थाने या छाप सोडत असताना या स्पर्धेमध्ये हरीशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि आता मात्र आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल. वा काय गोलंदाजी वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळतं. तेच सरार बनाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची इथे मात्र सांगता झाली आहे. पुढचा बॉल इथे मात्र डंटिकुल काय गोलंदाजी लाजवाब. सितारा मात्र या मॅच मध्ये चमकतोय. फलंदाज नीती बॅक टू टॅक आउट. यावेळेस न्यू बॅटर मार्क वाईट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही पंचांचे हात समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर आणि अवंतर धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. इथे मात्र काय गोलंदाजी आहे पूर्णपणे ही वेळ मात्र याच्या बाजूने चुकली. फलंदाज इथे मात्र बॅक टू टॅक आउट. फलंदाज बाद. येस चला बघा स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅकवरती जर विचार केला हरीश यावेळेस बॉलिंग करतोय. पूर्णपणे मित्र म्हणे यावेळेस वेळ त्याच्या बाजूनी मात्र झुकली. परत एकदा काय गोलंदाजी आहे. काय गोलंदाजी कमाल लाजवाब क्लासिक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघा पाहावं लागेल यावेळेस डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय आणि एकच धाव आतापर्यंत नक्कीच आरेशने फक्त खर्च केली आहे. त्या फलकावरती जर विचार केला टोटल आपल्याला पाहायला मिळते 2. परत एकदा इथे मात्र वा काय गोलंदाजी क्लास गोलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र मित्र म्हणेन सितारा हिरे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठे नावाजलेले खेळाडू आज मात्र नक्कीच या धर्तीवरती आपल्याला पाहायला मिळतात.
पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल यावेळेस डेलिब्रेट असेल हाय गोलंदाजी मी तर म्हणे पूर्णपणे ही वेळ मात्र आरिशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कमाल केलं जाईल नक्कीच कौतुक केलं तितकं कमी आहे आरिशचं राहताना मी तर म्हणेन पूर्णपणे वेळ त्याच्या बाजूने झुकली आहे कारण की तब्बल फक्त आणि फक्त 2 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती जर विचार केला पहिल्या षटक घेऊन आला होता ओमकार त्याने धावा खर्च केल्या 1 दुसरे षटक घेऊन आला आरिश आणि त्याने देखील धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 1 बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आशिषला यावेळेस सज्ज झालाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी हॅलो आपण पाहतोय पुढचा बॉल तिसरा बनाट वेग इथे मात्र थोडंसं फंबल झालं स्ट्राईक जरूर रोटेट झाली एक धावा इथे मात्र एकवडण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु एक धावाने काही घडणार नाही कारण की जर धावा बनवायचे असतील ना तर पूर्णपणे मेहनत पराकाष्ठा या मॅच मध्ये मात्र कराव्या लागतील यावेळेस हवेमध्ये फटका इथे मात्र नो मास 19ला चेंडू आदळला 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धाव्याचं मानस होतं परंतु धाडच नव्हतं एका धाब्यावरती इथे मात्र समाधान मानावं लागतं आणि 4 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती परत एकदा यॉक केलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो थोडंसं फंबल झाला एक धाव इथे मात्र एकवडल्या जातात धाव फलकाचा जर विचार केला धाव फलक जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती तिसरं षटक प्रगती पथावरती सलग 3 बॉलचा जर विचार केला 3 सिंगल आतापर्यंत आल्यात पुढचा बॉल परत एकदा बॉल तयार हवेमध्ये फटका आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आहे पंचांच्या माध्यमातून नो +1 2 धावा इथे मात्र एकवडण्यात आल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन स्कोर कार्ड 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस नक्कीच पाहायला मिळतोय बॉलर पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलर तयार यावेळेस फटका चांगला आहे इथे मात्र पाहावं लागेल सॉफ्ट सिग्नल नक्कीच पंच आपण द्या आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे राहताना डिसिजन पेंडिंग असेल बघा बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे यावेळेस आपण पाहतोय नॉट आउटचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल यावेळेस प्रत्येक बॉल तयार फटका चांगला आपण पाहतो ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र पाहायला मिळतोय फक्त आणि फक्त मी तर म्हणेन यावेळेस औपचारिकता या मॅचमध्ये दिल्ली अगदी दूर आहे कारण की खऱ्या अर्थाने जर विचार केला तब्बल 39 धावांचं लक्ष होतं आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 धावा धाव फलकावरती आहेत यावेळेस षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झाल्या धाव फलकाचा जर विचार केला 9 धावा धाव फलकावरती अजूनही येणारे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये काय घडेल या मॅचमध्ये 6च्या 6 बॉलवरती जर प्रहार केला तर संघ इथे मात्र विजय होईल बॉलिंग ट्रॅकवरती शुभम 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये चला बघा स्पीडअप करा वेळ घेऊ नका बरेच सामने आपल्या कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये सो विनंती असेल वेळ घेऊ नका कुठल्याही प्रकारचा यावेळेस तिसरा बनाट वेग आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आता येणारे 5 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता 5ही षटकार जर आले तर सामना इथे मात्र विजय होईल तो म्हणजे श्री साई श्रद्धा हा देखील इथे मात्र कटआउटला लागत असताना सर्वांची आपल्याला पाहायला मिळतो एक धाव इथे मात्र एकवडली गेली आणि धाव फलकाचा जर विचार केला तब्बल 10 धावा धाव फलकावरती आहेत एक धावा इथे मात्र एकवडल्या गेल्यात परंतु आता मात्र मी तर म्हणेन पूर्णपणे मॅच एका बाजूला झुकली आहे आता आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ झालाय आणि 10 धावांवरती धाव फलक जाऊन स्थिरावलाय काय कमाल लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बॉलिंग अटॅक चांगला आपल्याला पाहायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण त्याचप्रमाणे पाहायला मिळतोय पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल आहेत परत एकदा आडवा बॅटने फटका खेळायचा होता इथे मात्र
कुठल्याही प्रकारचा इथं मात्र प्रयत्न नसेल आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना मी तर म्हणेन यावेळेस पूर्णपणे विजयाच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. टीम प्रीतम प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून सामना जिंकलाय. टीम प्रीतम प्रतिष्ठान या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम श्री साई